हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिकम मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक बोल्ट जनरेट केला होता. त्या बोल्टमध्ये आपण थ्रेड कसे बनवले होते याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. हेलिक्स कसा बनवायचा याच्याबद्दल पण डिस्कस केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण एक नवीन पोर्शन कन्सिडर करणार आहेत. तो म्हणजे बुलियन, म्हणजे बॉडी युनियन कशी करता येते, सबस्ट्रॅक्ट कशी करता येते आणि इंटरसेक्ट कशी करता येते त्याच्याबद्दल. आता नॉर्मली दोन बॉडी आहेत किंवा दोन ऑब्जेक्ट आहेत जे काही 3Dमध्ये आहेत, त्याला जर आपल्याला युनियन करू शकतो आपण. तर फॉर एक्झाम्पल आपण इथे एक बॉक्स बनवतो आहे मी. ओके, बॉक्समध्ये काय केलं, फर्स्ट कॉर्नर सेकंड कॉर्नर देऊन आपण एक बॉक्स बनवूयात. नियरली अबाउट 6,4 अँड याची हाईट द्यायची आपल्याला 4 mm. ओके, तर याला इथे ठीक आहे असं आपण जनरेट केलं. या पार्टला आपण इथे विज्युअल स्टाईल याच्या चेंज करूयात. इन्स्टेड ऑफ याला शेडेड विथ ग्रे घेतोय मी. देन याच्याच सरफेसला मला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि तो मला एक्सट्रूड करायचा आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सो गो टू द सर्कल, होम टॅबमध्ये जा, सर्कल ड्रॉ करा. कुठे ड्रॉ करायचं आहे, या कंपोनंटच्या सेंटरला. तसं आपण सेंटर काय करू शकतो, कॅल्क्युलेट होतंय का बघूयात. आपल्याला दोघांचं सेंटर एकमेकाला मॅच करतोय का, थोडंसं ट्रॅकिंग करावं लागेल आपल्याला. नो प्रॉब्लेम त्याच्याबद्दल, ट्रॅकिंगबद्दल. ओके, इथे त्यानंतर याचं रेडियस मी इथे 1 टाकतोय. हा 1 टाकून आपण याला प्रेस पुल करूयात. काय करूयात, प्रेस पुल. तर प्रेस पुल करून आपण याची हाईट वाढवू शकतो. इथे बघू शकताय तुम्हाला याची हाईट काय करता येते, 5 mm नी आपल्याला टाकायची. पण बेसिकली बघितलात तर हा पार्ट बघा, हा पार्ट वेगळा आहे बरोबर. आता इथे आपण काय केलं, डायरेक्टली आपण त्याला ड्रॉ केलं होतं, तर त्यामुळे काय आलं, हा कंप्लीट पार्ट. आता याला मी मूव्ह करतोय तर एकत्रच कंपोनंट आहेत का, कारण आपण या फेसवरती ड्रॉ केला होता. पण आता मी काय करतोय, आता मी इथे टॉपवरती जातोय आणि टॉपवरती एक रेक्टँगल आणि एक सर्कल ड्रॉ करतोय. काय करायचं आहे, एक रेक्टँगल आणि एक सर्कल ड्रॉ करतोय. इथे आपण रेक्टँगल घेऊयात, साईज त्याची सेम ठेवूयात, इनलाईनमध्येच ठेवायचं आहे. सेम नियरली अबाउट एक सेम ठेवूयात आता एक्झॅक्ट. ओके, आणि याच्यामध्ये एक सर्कल पण एक ड्रॉ करूयात. थोडंफार साईज वाढलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं हे करा. फक्त साईजेसबद्दल लक्षात घ्या, आपल्याला आउटपुट काय पाहिजे याच्याबद्दल. आता इथे पहा, हा इथे टॉपला ड्रॉ झालेला आहे, बघू शकता. कारण आपण इथे स्केच हा काय केला होता, टॉपला ड्रॉ केला होता इथे. आता हा मला एक्सट्रूड करायचा आहे, तर त्यासाठी मी काय करतो, इथं एक्सट्रूड कमांड, हा मला रेक्टँगलच एक्सट्रूड करायचा आहे आणि तो डाऊनवर्ड करायचा आहे. किती, डाऊनवर्ड, मला 5 mm नी डाऊनवर्ड करायचा आहे. आणि हा एक्सट्रूड करायचा आहे मला अपवर्ड, सर्कल व्हर्टिकली 5 mm नी. ओके, आता जर आपण सिलेक्ट केला तर आता हा बघू शकता, हा पार्ट वेगळा आहे, हा पार्ट वेगळा आहे. डेफिनेटली डिफरंट पार्ट आहेत आपल्याकडे. या दोघांनाही काय करायचं आहे, आपल्याला जॉईन करून घेऊ शकतो. म्हणजे कंप्लीट पार्ट, जसं की हा जसा कंप्लीट पार्ट आहे तसा हा आहे का. इनिशियलीच हे तुम्हाला मी दाखवलं होतं की आपण डायरेक्ट जर स्केच जर ड्रॉ केला त्याच्या फेसला तर तो काय बनतो, ऑलरेडी युनियन बनतो. पण तुम्ही वेगवेगळं ड्रॉ केलं असेल आणि दोघांना जर जनरेट करायचं असेल तर आपण काय करणार आहे, याला युनियन करावं लागतं. आणि युनियन करण्यासाठी आपल्याला इथं होम टॅबमध्ये किंवा इथं सॉलिड नावाचं ऑप्शन आहे, इथे जर गेला तर तुम्हाला अजून थोड्याशा कमांड थोड्याशा हायलाइटेडमध्ये दिसतील. युनियन, तर युनियन करतोय कशाचं, या कंपोनंटचं आणि या कंपोनंटचं. कालच्या कंपोनंटमध्ये आपण रिमूव्ह केलं होतं, आठवतंय का, सबस्ट्रॅक्ट केलं होतं. जो आपण हे बनवताना, बोल्ट बनवताना रिव्हॉल्व कट आणि स्वीप हे 2 कमांड यूज केले आणि त्यातनं पोर्शन रिमूव्ह करताना आपण काय केलं होतं, इथे सबस्ट्रॅक्ट केलं होतं. तर तसंच आपण इथे पण सबस्ट्रॅक्ट. आता पहा, आता ही कंप्लीट बॉडी आहे, बघू शकता. दिस इज अ कंप्लीट बॉडी जनरेट झालेली आहे.
हे कुठलं होतं? युनियन बद्दलचं होतं. दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट एकत्र जॉईन करायचेत, कंबाईन करायचेत, तर त्यासाठी आपण या कमांडचा यूज करतो. कमांडचं नाव आहे युनियन. कंबाईन टू 3D सॉलिड. ओके, त्याद्वारे किंवा 2D पण करू शकतो, असं नाही आहे की फक्त 3Dच करता येतं. त्यानंतर सबस्ट्रॅक्ट बद्दल बघूयात. आता हा काय करतो? कंबाईन सिलेक्टेड 3D ऑब्जेक्ट और 2D रिजन बाय सबस्ट्रॅक्शन असं त्याचा ऑप्शन आहे. आता जसं की इथं दाखवलेलं आहे. आता याच कंपोनंटमधलं मला एखादा सबस्ट्रॅक्ट करायचा आहे समजा, तर इथे मी काय करणार आहे? इथे एक स्केच ड्रॉ करणार आहे. इथे एक स्केच ड्रॉ करतोय. कुठे? या फेसला. तर आपण सॉरी एक सर्कल कमांड घेऊयात. सी एंटर. कुठे ड्रॉ करायचं आहे? आता याचा एक्झॅक्ट सेंटर आपल्याला मिळेल का? तर त्यासाठी तुम्हाला ऑफसेट वगैरे या मेथडचा यूज करावा लागतो. ठीक आहे, काय करावा लागतो? ऑफसेट वगैरे कमांडचा यूज करावा लागतो आपल्याला. इथे मी डायरेक्टली, आता पहा सर्कल कुठून यायला, इथे मी ट्राय करायला चाललोय, तर सर्कल आपला कुठून येतोय? सी एंटर. आपला हा फेस घ्या, डायरेक्टली क्लिक करा आणि इथे आपण त्याला 2 रेडियसचा एक सर्कल जनरेट केलेला आहे. आता हा मला काय करायचं आहे? याच्यातनं रिमूव्ह करायचा पोर्शन. तर रिमूव्ह करण्यासाठी डायरेक्टली रिमूव्ह होईल का? डायरेक्टली रिमूव्ह होईल का? तसं आपण कधी कधी आपली जे प्रेसपूल आहे, प्रेसपूल कमांडचा यूज करू शकतो. प्रेसपूल करून आपण याचा हा एज सिलेक्ट करू शकतो, तर तो रिमूव्ह होतोय. बघू शकताय, झाला रिमूव्ह. पण हे प्रेसपूलद्वारे बनवलंय. आता इकडे मी काय करतोय? सबस्ट्रॅक्ट कमांडचा यूज करायचा आहे मला. परत मी इथे एक सर्कल घेतोय, पण प्रेसपूल करताना त्याची एज कुठपर्यंत जातीये, एंडिंग कुठपर्यंत द्यायचंय. जसं की आता हा एंडिंग इथे होता म्हणून हे सिलेक्ट करणं आवश्यक होतं. तेच जर प्रेसपूल जर आपण समोर नेलं तर तो काय करतो? इट इज ॲडिशन करतो मटेरियल, सबस्ट्रॅक्ट नाही करत. तर परत इथे मी घेतलं. आता इथे बऱ्याच जणांचा असा पण क्वेश्चन असू शकतो की जे आता नवीन व्हिडिओ पाहतायत, ज्यांनी हाच पहिला व्हिडिओ पाहिलेला आहे, सर या फेसवरती डायरेक्ट कसं ड्रॉ होतंय? आमच्याकडे तर नाही होत. तर त्यासाठी कस्टमायझेशन टूलबारमधनं आपल्याला काय करावं लागेल? जो डायनामिक UCS नावाची जे कमांड असते, किंवा त्याला आपण इथे जे कमांड आहे डायनामिक UCS, ही कमांड आपल्याला काय करावी लागते? ऑन करावी लागते. आता ही कमांड तुमच्या इथं कस्टमायझेशन टूलबारमध्ये नसतील किंवा नसेल तर काय करायचं? इथं जे 3 लाईन्स दिसत आहेत यावरती क्लिक करा. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल डायनामिक UCS, त्याला टिक करून घ्या. जसं की इथं टिक मार्क आहे, चेक मार्क करून घ्या आणि त्याला चेक मार्क करून त्याला ॲक्टिव्ह पण करा इथे. ठीक आहे. आता इथे मला सर्कल ड्रॉ करायचं आहे. इथे मी सर्कल घेतलं. आता सर्कलचं रेडियस इथे मी टाकतोय 1.25. किती टाकलं? 1.25. आणि इथे मी एका प्रेसपूल कमांडचाच यूज करणार आहे. थोडासा एक्स्ट्रा बनवला. आता इथे काय होतंय? डायरेक्टली रिमूव्ह होत आहे, बरोबर. आता तो प्रिव्हियसली आपल्या याच्यामध्ये आपण रिमूव्ह केला होता. इथे तेच जर मी इथे एक्सट्रूड केलं असतं, काय केलं असतं? एक्सट्रूड कमांडचा यूज केला असता इकडे, तर काय झालं असतं? आता इथं स्वीपमध्ये आपल्याला इथे आहे एक्सट्रूड. ओके, आता आपल्याला हा फक्त एकच स्केच सिलेक्ट करायचा, सर्कल. एंटर करा आणि हा इकडे आपण एक्सट्रूड करूयात. आणि यातनं काय करूयात? रिमूव्ह करूयात, किंवा सबस्ट्रॅक्ट सॉलिड म्हणतो, सॉलिड सबस्ट्रॅक्ट. तर सबस्ट्रॅक्ट करताना एक लक्षात ठेवा, आपण युनियन करताना सिलेक्शन हे पहिली ही सिलेक्ट केली, दुसरी ही सिलेक्ट केली, किंवा पहिली ही सिलेक्ट केली, दुसरी ही सिलेक्ट केली, कॉम्बिनेशन्स आपल्याला कसंही चालतं. ठीक आहे, कॉम्बिनेशन कसं पण चालतं. पण इथे लक्षात ठेवा, सबस्ट्रॅक्ट करताना कुठल्या बॉडीतनं किंवा कुठला पार्ट आपल्याला कुठला रिमूव्ह करायचा आहे तो नंतर सिलेक्ट करायचा असतो. ओके, तर पहिलं कोणत्या बॉडीतनं पहिला रिमूव्ह करायचा आहे? या बॉडीतनं. याला सिलेक्ट करा, एंटर करा आणि त्यानंतर जो पोर्शन तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे त्याला सिलेक्ट करा, एंटर करा. तर असं आपण रिमूव्ह करू शकतो. प्रेसपूलद्वारे खूप इझिली होतं. तुम्हाला इथे सबस्ट्रॅक्ट कमांड यूज करायची जरूरत पण नाही आहे. तर हे होतं युनियन आणि सबस्ट्रॅक्ट.
आता इंटरसेक्टसाठी मी थोडंसं ऑलरेडी स्केचेस बनवून घेतलेले आहेत, कारण स्केचेस बनवायला आणि हे करायला खूप वेळ जातो, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ऑलरेडी स्केचेस बनवून घेतले. ते स्केचेस कसे बनवले त्याच्याबद्दल मी सांगेल तुम्हाला डेफिनेटली. सो गो टू द ड्रॉइंग. इकडे मी आता हा जो पहिला जो स्केच आहे जो माझा हायलाईट होतोय, तर त्या स्केचला मी लेफ्ट प्लेननी बनवलेलं आहे. कुठे आता प्लेन कसे सिलेक्ट करतो आपण, इथनं लेफ्ट प्लेन घेतलेला आहे, लेफ्ट प्लेनवरती हा तुम्हाला स्केच ड्रॉ केलेला आहे, दिसतोय का? लेफ्ट प्लेनवरती हा स्केच काय केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. आता हा मला खालचा जो स्केच आहे तो मला मूव्ह करायचा असेल तर मी डायरेक्टली याला मूव्ह पण करू शकतो. याला अपवर्ड मूव्ह करून घेऊयात आपण, ठीक आहे. अपवर्ड मूव्ह करूयात आणि यालाही थोडंसं मी एम एंटर करून घेतोय, दोघांना इनलाईन मध्ये आणतोय याला. आता इथे मी त्याला खालचा जो दुसरा जो फेस होता ना, दुसरा वाला, तर त्याला मी मूव्ह करून घेतला, हा वाला. पण याच्यात काय झालं, आपलं सर्कल सिलेक्ट झालेत का आपले, तो प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो, कारण आपण साईडने घेतलेला आहे त्याला, बरोबर आहे. याला काय केलं, साईडने रिमूव्ह केलेलं किंवा साईडने आपण त्याला सिलेक्ट केलेलं. तर याला मूव्ह करायचं असेल तर डायरेक्टली आपण काय करू शकतो, याचा कुठलाही एज घ्या, डायरेक्शननी आपण त्याला मूव्ह करू शकतो. डेफिनेटली काय करू शकतो, डेफिनेटली आपण त्याला इथे मूव्ह करू शकतो. पाहू शकता, ठीक आहे. आता हा आपला फ्रंट प्लेननी बनवला आहे आणि हा टॉपनी बनवलेला आहे. परत इथे मी टॉपमध्ये गेलोय तर टॉपनी हा पोर्शन बनवलेला आहे. तर पहिल्यांदा याला मी 3D मध्ये कन्वर्ट करून घेतोय. काय करतोय, पहिल्यांदा या दोघांनाही 3D मध्ये कन्वर्ट करून घेतोय. आपल्याला 3D मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर पहिलं कुठलं घेणार आहे, हा वाला. तर याला मी 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी डायरेक्ट प्रेस पुल कमांडचा आपण यूज करू शकतो. डेफिनेटली इकडे किती mm पाहिजे, जेवढं काही आपल्याला पाहिजे. आता हा मी थोडासा एक्स्ट्राच घेतोय, नियरली अबाउट 100, ठीक आहे. हा 100 घेतला. त्यानंतर याच्या मिड पॉईंट पासून एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता ही कशासाठी करायची आहे ते मी सांगेलच थोड्या वेळात. एक 5 mm ची किंवा 10 mm ची इकडे मी लाईन ड्रॉ करून घेतली आहे. ती कशासाठी करायची आहे हे मी सांगेलच थोड्या वेळात, ओके. आता हा मला काय करायचं आहे, एक्सट्रूड करायचं आहे. तर आपण याला डायरेक्टली प्रेस पुल करूयात, एक्सट्रूड पेक्षा डाऊनवर्ड कितीनी पाहिजे, तर डाऊनवर्ड मी एक्स्ट्रा घेतोय. व्हॅल्यू काही जरी ठेवलं तरी काही फरक नाही पडत, कारण आपल्याला इथे काय करायचं आहे, कमांड कुठली यूज करायची, इंटरसेक्ट यूज करायची आहे. कुठली यूज करतोय आपण, इंटरसेक्शन यूज करणार आहेत. परत मी काय केलं, याला परत या कंपोनेंटला परत मला प्रेस पुल करायचं आहे, कारण वरती पण पाहिजे ना, थोडासा एक्स्ट्रा करायचं आहे आपल्याला. का करायचं एक्स्ट्रा, त्याच्या पाठीमागे रिझन आहे. इथं मी 30 टाकला टोटली. आणि या दोघांनाही इथं मी शेडेड मी नंतर करून दाखवतोय. आता हा जो एक्सट्रूड आहे ना, तर याला सिलेक्ट करूयात आणि याला आपण मूव्ह करून घेऊयात. काय करायचं आहे, मूव्ह करून घ्यायचा आहे, मूव्ह करायचं आहे. मग मूव्ह कुठपर्यंत करायचं आहे, तर एम एंटर शॉर्टकट की आहे आपल्याला. याचा हा पॉइंट लक्षात घ्या, मागचा पॉइंट आपल्याला काय करायचा आहे, या लाईन वरती पुटअप करायचं, लक्षात घ्या. या लाईन वरती पुटअप करायचा आहे, बघू शकता दोन्हीकडेही तो एक्स्ट्रा क्रिएट झालेला आहे. डेफिनेटली आता याला मी काय करतोय, वायर फ्रेम मध्ये किंवा शेडेड विथ ग्रे करतोय. काय केला, शेडेड विथ ग्रे केला. आणि याच्यावरती आपण आता इंटरसेक्ट कमांडचा यूज करणार आहे. दोन्ही बॉडीचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं इंटरसेक्ट मध्ये. दोन्ही बॉडीचं कंबाईन जो शेप आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपला हा असा पण पोर्शन येईल आणि हा शेप बघा. आता तुम्ही इंटरसेक्ट केल्याच्या नंतर काय डिफरन्स आहे दोघांमध्ये. इंटरसेक्ट करताना आपल्याला सिलेक्शन कुठलंही घेतलं तरी चालतं, सबस्ट्रॅक्ट सारखं हे नाहीये. आता इथे पहा, आपला शेप बघा कसा झालाय.
टॉपकडनं बघितलं तर आपला जसा आहे तसा दिसतोय. आता इथे मी टॉपला जातोय, जसं आपण ड्रॉ केलं तर तसंच आहे. स्केच आपला जसा ड्रॉ केलं तर तसाच आहे का नाही. एक वेळेस 3D घेऊन ड्रॉ करतोय तुम्हाला बघा. हा आपला स्केच पूर्ण रिमूव्ह करायचा आहे मला. या स्केचला सर्कल सर्कल आणि या स्केचला थोडंसं मूव्ह करून घेतोय मी साईडला. याच्याच साईडला मी तुम्हाला थोडंसं मूव्ह करून दाखवतोय. दोन्हीही स्केच आपल्याकडे आहेत, लक्षात घ्या. हा पण स्केच आहे आणि तो पण स्केच आहे आपल्याकडे, बघू शकताय. दोन्ही स्केच आहेत. आपण जर टॉपवरती हा ड्रॉ केला होता दिस वन, जर आपण टॉपवरती जर गेलो तर सेम तसाच शेप आपल्याला पाहायला मिळतो स्केचमध्ये. वायर फ्रेममध्ये करतोय, थोडंसं विजिबिलिटी पहा, शेप दिसतोय तसंच सेम. आणि तेच जर आपण साईड प्लेनवरती घेतलं, म्हणजे लेफ्ट घेतला होता आपण, सॉरी लेफ्ट प्लेनवरती गेलात, तर इथं आपला स्केच पण तसाच आहे आपला. थोडंसं रोटेट करून दाखवतोय तुम्हाला, बघू शकता. इथे पण स्केच तसाच आहे आपला. तर तेवढ्याच शेपचा, तेवढ्याच साईजचा आपल्याला बनतो याच्यामध्ये. आज आपण जे पाहिलं, काय काय पाहिलंय, युनियन पाहिलंय, सबस्ट्रॅक्ट पाहिलंय आणि इंटरसेक्ट पाहिलंय. एक नवीन शेप आपण काय केला, इंटरसेक्टद्वारे काय केलाय, जनरेट केलेला आहे, बघू शकताय. नवीन शेप, ओके, न्यू शेप्स आपण बनवला. या कमांडला म्हणतो आपण कुठल्या कमांड्स, बुलियन ऑपरेशन. आता ज्यांनी कटिया वगैरे केलं असेल तर त्याच्यामध्ये पण हे ऑपरेशन्स तुम्हाला पाहायला मिळतात. ते ॲडव्हान्स लेवलचं पार्ट मॉडेलिंग केलं जातं, तर त्या ह्याच्यामध्ये आपण बुलियन ऑपरेशन यूज करतो. इथं 3च बुलियन आहेत. कटियामध्ये तुम्हाला 6 ऑप्शनचे बुलियन आहेत. त्याच्यामध्ये युनियन ट्रीम एक आहे आपल्याला, असेंबल एक आहे, ओके, या वगैरे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, जे आपल्याला असेंबल, युनियन ट्रीम, इंटरसेक्ट, ओके. तर हे सगळं आपण 3D सॉफ्टवेअरमध्ये, आता इथे बघू शकता ऑटोकॅडमध्ये आपल्याला ह्या गोष्टी ड्रॉ करणं खूप डिफिकल्ट जात आहे. शेप, कारण प्लेन स्पेसिफिक घेता येत नाही, तिथे प्लेन ऑफसेट घेता येत नाही. त्याला कुठल्या तरी एकाच साईडला एक्सट्रूड करावं लागतं. दोन्ही साईडला एक्सट्रूड करायचं म्हणजे तर 2-2 वेळा एक्सट्रूड करावं लागतं. तर हे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात इथे. तर त्यामुळे तर आपण 3D सॉफ्टवेअर जास्त यूज करतो ना, ओके. तर हे होतं आज आपलं बुलियन ऑपरेशन्स. बुलियन ऑपरेशनमध्ये आज पाहिलं आपण युनियन, सबस्ट्रॅक्ट अँड इंटरसेक्ट, ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.